चलो कट करायचं. व्यवस्थित लक्ष द्या ज्यांना काल जरा अनक्लिअर होत्या कन्सेप्ट ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, तर व्यवस्थित लक्ष द्या. टाकले ना सरांनी, सॉल्व्ह करून घ्या तुम्हाला जितकं सॉल्व्ह होतं. हा वेक्टरचे ते युनिट्स अगोदरच टाकलेत ना. आणि तर श्रीनिवास वर भेटाले 11th बुक कुणाला सांगितलं का मी तुम्हाला? विद्याभारती कुणाला पाहिजे असेल तर श्रीनिवास बुक स्टॉल आणि विकास काहीतरी म्हटल्या मुली, विकासवर पण भेटायला म्हणते. एररलेस पण असेल, एररलेस तर भेटते सगळीकडे, विद्याभारती जरा प्रॉब्लेम येत होता, भेटत नव्हते. चलो बर उद्या पेपर किती वाजता? पेपर टायमिंग लक्षात ठेवा, 7:30 to 8:30 ऑफलाईन पेपर इथे देशमुख हॉटेल साइड. ओके, जिंतूर रोड साइडला पेपर किती? 9 to 10. जिंतूर रोड साइड पेपर किती? 9 to 10. आणि ऑनलाईन पेपर किती? 10:15. ऑनलाईन पेपर किती? 10:15 वाजता. ठीक आहे, ओके. पेपर जे ऑफलाईन देतील त्या सर्वांचे पेपर परत घेतले जातील. पेपर जे ऑफलाईन देतील त्यांचे पेपर परत घेतले जातील. पेपर कधी भेटणार तुम्हाला? मंडेला भेटतील. पेपर पण, क्वेश्चन पेपर पण आणि आन्सर शीट पण आणि आंसर की पण सगळंच भेटणार मंडेला. ठीक है, चलो तो क्या चल रहा है अपना? एडिशन ऑफ वेक्टर्स. ठीक है, तो अपना क्या चल रहा है? चला वर शुभम बघा, एडिशन ऑफ वेक्टर्स. तो एडिशन ऑफ वेक्टर का कौन सा मेथड लर्न किया है? ट्रायंगल लॉ. ओके, ट्रायंगल लॉ कशासाठी कामाचा आहे? ट्रायंगल लॉ इज ओनली युजफुल टू ड्रॉ डायग्राम. आणि ते जे वेक्टर रिझल्टंट काढला आणि टॅन अल्फा काढला त्याचा तर फॉर्म्युला पार्टच करायचा आहे. मग सेकंड आणखीन एक मेथड आहे, सिमिलर टू ट्रायंगल्स लॉ वी ऑल्सो हॅव पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन काय डिफरंट नाही आहे, इट इज एक्झॅक्टली सेम एज ट्रायंगल लॉ. बा ते कसं असते बा? पॅरलेलोग्रामचा लॉ कसा? सेम एज ट्रायंगल लॉ, काही फरक पडत नाही. पॅरलेलोग्राम म्हणला का ट्रायंगल लॉ म्हणला काही फरक पडत नाही. बा कसा? समजा ए बार एक वेक्टर आहे आणि बी बार आणखीन एक वेक्टर आहे. वी आर फाइंडिंग आउट ए बार प्लस बी बार. ओके, बा ए बार एक वेक्टर आहे and b bar second vector है, and we are finding out a bar plus b bar. मग a bar plus b bar ट्रायंगल लॉ मध्ये कसं केला होता? फर्स्ट ड्रॉ फर्स्ट वेक्टर, देन ड्रॉ सेकंड वेक्टर, and this is the resultant vector a bar plus b bar. First draw first vector, then second vector, and then starting point of first to end point of second is the resultant vector. ठीक है, इधर एग्जैक्टली तसंच है, थोड़ा मामूली डिफरेंस है. ओके, यहाँ पर एग्जैक्टली वैसा ही है, एकदम थोड़ा सा डिफरेंस है. क्या डिफरेंस है? देखो ऐसा है, तो फर्स्ट ड्रॉ करने का फर्स्ट वेक्टर, फिर इधर से ड्रॉ करने का सेकेंड वेक्टर. बा कसा? फर्स्ट ड्रॉ करने का फर्स्ट वेक्टर, उसी पॉइंट से क्या ड्रॉ करने का? सेकेंड वेक्टर भी उधर से स्टार्ट करने का. फिर ड्रॉ करने का बी को पैरेलल वेक्टर इधर से, फिर ड्रॉ करने का बी को पैरेलल वेक्टर इधर. इसका लेंथ सेम, दोनों भी पैरेलल है, मतलब ये बी बार है तो ये भी बी बार है. तो और एक बार बी बार ड्रॉ करने का इधर से. तो ये की पॉइंट से ए बार भी स्टार्ट किया, बी बार भी स्टार्ट किया, बी बार को बस शिफ्ट करने का इधर पैरेलली, और ए बार को इधर शिफ्ट करने का ऐसा पैरेलली. तो यहां से यहां तो कौन है? ए बार. ठीक है, तो ये भी ए बार है, ये भी ए बार है, दिस इज ऑल्सो बी बार, दिस इज ऑल्सो बी बार. तो अब ये बन गया पैरेललोग्राम. ऑपोजिट साइड्स आर पैरेलल टू ईच अदर. ये दोनों साइड्स पैरेलल टू ईच अदर, ये दोनों साइड्स पैरेलल टू ईच अदर. अब जो डायगोनल रहता है,
अब जो डायगोनल रहता है स्टार्टिंग पॉइंट ऑफ बोथ वेक्टर्स टू एंड पॉइंट ऑफ बोथ वेक्टर्स, तो ये जो वेक्टर है दिस इज ए बार प्लस बी बार, ये जो वेक्टर आहे डायगोनल दिस इज ए बार प्लस बी बार. मग मागच्या डायग्राम मध्ये काय केलं होता, ट्रायंगल लॉ में क्या किया था, ऐसा ही था, आधा डायग्राम था, इधर ए बार था इधर बी बार था, ये रिजल्टेंट था. अभी बस दो वेक्टर्स नया ड्रॉ किया, क्या फरक पड़ता है, ट्रायंगल लॉ आणि हे काय डिफरंट नाही आहे, नाव वेगळं आहे फक्त. ट्रायंगल लॉ में क्या क्या था, ए बार था बी बार था और ये रिजल्टेंट था. यहाँ पे ए बार को एक पैरेलल ड्रॉ किया, बी बार को एक पैरेलल ड्रॉ किया और थोड़ा सा पैरेललोग्राम दिख रहा है, लेकिन एग्जैक्टली डायग्राम वैसा ही है, कुछ चेंज नहीं है. ठीक है, चलो क्वेश्चन ले. फाइंड आउट ए बार प्लस बी बार, फाइंड आउट ए बार प्लस बी बार बाय पैरेललोग्राम, फाइंड आउट ए बार प्लस बी बार, फाइंड आउट ए बार प्लस बी बार by parallelogram law of vector addition. Find out a bar plus b bar by find out a bar plus b bar by parallelogram law of vector addition. Find out a bar plus b bar by parallelogram law of vector addition. ठीक है, चला ए बार बी बार ची ड्रॉइंग करा, ए बार बी बार ची ओरिजिनल ड्रॉइंग करा आणि त्याच्यानंतर है पैरेललोग्राम ची ड्रॉइंग करा. ए बार बी बार ये ड्रॉइंग करो और उसके नीचे ये ड्रॉइंग भी करो. ठीक है, ड्रॉइंग झाले बा. मग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन, चला बघता एक मिनट समझ. तो पैरेललोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन बस एक बार देखो, उसका कुछ ज्यादा एप्लीकेशन है नहीं. ठीक है, इवन ट्रायंगल लॉ का भी कुछ ज्यादा एप्लीकेशन है नहीं. ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा काही जास्त कामाचं नाही आहे. आपल्याला वेक्टरवरचे न्यूमरिकल्स येणारच नाही आहेत सिलेबस मध्ये. मॅथ्सला मॅथ्स मध्ये होईल वेक्टर, पण फिजिक्स मध्ये बोलाल मी, फिजिक्स मध्ये वेक्टरवरचे न्यूमरिकल्स येतच नाहीत. वेक्टरचा यूज करायला लागणार अदर चॅप्टर्स मध्ये. प्युअर वेक्टरचे न्यूमरिकल्स, प्युअर वेक्टर हे मॅथ्सचा चॅप्टर आहे, हे आपला चॅप्टर आहेच नाही, फिजिक्सचा नाहीच ते. पण वेक्टरचा यूज करून फिजिक्स मधले काही न्यूमरिकल सॉल्व्ह करायला लागू शकते. मग पॅरेललोग्राम लॉ आपल्याला काही खास युजफुल नाही. ठीक है, मग रिजल्टंट वेक्टरचा मैग्नीट्यूड कसं काढायचा. ये जो रिजल्टेंट वेक्टर है यहाँ पे ए बार, वापस इधर एक बार ए बार बी बार, इधर एक बार बी बार. अभी ये जो रिजल्टेंट वेक्टर है इसका मैग्नीट्यूड कैसे निकालना, तो वो जो पुराना फॉर्मूला था वही यूज करना है, रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab cos थीटा. एंड हाउ टू फाइंड आउट अल्फा. अल्फा वी कैन एज्यूम हियर और वी कैन ऑल्सो एज्यूम अल्फा हियर. अल्फा इधर एज्यूम किया तो भी चलता है. तो tan ऑफ अल्फा का इधर पैरेललोग्राम में भी कौन सा इक्वेशन रहता है, सेम रहता है, कोई चेंज नहीं. tan अल्फा इज b sin थीटा अपॉन a प्लस b cos थीटा. ठीक है,
मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला पण तेच, अँगलचा पण फॉर्म्युला तेच, फक्त नाव डिफरंट आहे. काय खास त्याचा यूज नाही आहे. ऍक्च्युअली ट्रायंगल लॉचा पण आपल्याला काय खास यूज नाही. आज विदाउट ट्रायंगल लॉ यूज करता आपण काम करू. ठीक आहे, चलो तो क्वेश्चन लिहा. कुठेही पकडलं चालते अल्फा, मी दाखवून तुम्हाला आज करून न्यूमेरिकल्स. चलो, फाइंड आउट रिझल्टंट फोर्स, फाइंड आउट रिझल्टंट फोर्स. चलो न्यूमेरिकल लिहून घ्या. आज ताहूरा कुठे दिसन झाली, ऍबसेंट दिसते आज. बर, आजार एक काय काय लिहिला क्वेश्चन? फाइंड आउट रिझल्टंट फोर्स अँड इट्स डायरेक्शन. फाइंड आउट रिझल्टंट फोर्स अँड इट्स डायरेक्शन. फाइंड आउट रिझल्टंट फोर्स अँड इट्स डायरेक्शन. ओके, चला फर्स्ट न्यूमेरिकल मी शेवटपर्यंत करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक है, फर्स्ट न्यूमेरिकल में एकदम लास्ट तक करता हूं, तुम लोग बस ध्यान दो. अभी देखो कैसा है. तो एक है फोर्स ऐसा है 8 न्यूटन का, और इधर एक फोर्स है, इधर एक ब्लॉक है, उसके ऊपर फोर्सेस है, और इधर एक फोर्स है 6 न्यूटन का. बोथ फोर्सेस आर परपेंडिकुलर टू ईच अदर. ठीक है, बा काय करायचंय? चला सर्वजण समोर, ऑनलाईन पण फक्त समोर लक्ष द्या. ज्यांना डाऊट्स आलेत, त्यांना आणखी क्लिअर झालं नाही, फक्त समोर लक्ष द्या, एकदम क्लिअर होणार. बा समोर बा. तो हॉरिजॉन्टल फोर्स कितना है? 8 न्यूटन का है. वर्टिकल फोर्स कितना है? 6 न्यूटन का है. और दोनों फोर्सेस जब ऐड होता है, दोनों फोर्सेस जब एट ए टाइम ब्लॉक पे लगता है, तो टोटल फोर्स कितना हुआ ये एक फाइंड आउट करना है. उसको हम लोग बोलते हैं रिजल्टेंट, मतलब एडिशन ऑफ टू फोर्सेस. एडिशन ऑफ टू फोर्सेस फाइनली कितना होता है उसको हम लोग बोलते हैं रिजल्टेंट फोर्स. वो निकालना है एंड उसका डायरेक्शन निकालना है. ठीक है, तो दो थिंग्स क्या करना है, फाइंड आउट करना है. तो रिजल्टेंट कैसा रहता है? अभी क्या करने का, इसके आगे ना ट्रायंगल लॉ यूज करने का, ना पैरेललोग्राम लॉ यूज करने का. तो रिजल्टेंट कैसा रहता है? इसका और इसका, इन दोनों फोर्सेस का रिजल्टेंट ऐसा रहता है. ठीक है, दोनों के बीच में रहता है. ये क्या फोर्स बोल रहा है? इधर जा. ये वाला फोर्स बोल रहा है ऊपर जा. ये अकेला रहता तो ऑब्जेक्ट वुड हैव गॉन इन दिस डायरेक्शन. इफ दिस फोर्स वाज प्रेजेंट अलोन, देन ऑब्जेक्ट वुड हैव गॉन इन अपवर्ड डायरेक्शन. अभी दोनों भी है तो इधर भी जाएगा और ऊपर भी जाएगा, मतलब कैसे जाएगा? एक्चुअली ऐसा जाएगा. समझ रहे हैं? तो आर रिजल्टेंट फोर्स कैसा है? ऐसा है. और उसका डायरेक्शन कैसा है वो भी निकालना है. तो अल्फा इधर एज्यूम करना है, तो इधर भी एज्यूम कर सकता हूं मैं, इधर भी एज्यूम कर सकता हूं. ठीक है, अल्फा इथं एज्यूम केला तरी चालतंय, इथं एज्यूम केला तरी पण चालतंय. अल्फा कुणाला चिटकून असणार? अल्फा आर का अँगल है. अल्फा आर चा अँगल सांगतोय. अल्फा कोणाचा अँगल सांगते? आरचा. मग आरला तर चिटकून असणारच ते. आणि दुसरा अल्फाला कोण चिटकलाय? दैट इज कॉल्ड वेक्टर ए. सेकेंड वेक्टर जो अल्फा के नियर है वो है ए वेक्टर. अल्फा अगर इधर जाता है तो ये बनता है ए, अल्फा इधर आता है तो ये बनता है ए. रिझल्टंट कसा आहे? या दोन्ही व्हेक्टरच्या मधूनच जात असते. दोन्ही व्हेक्टर एकाच ठिकाणाहून चालू करायचे. ज्यांची आपण ऍडिशन करालो केशवर, ज्यांची आपण ऍडिशन करालो, बोथ वेक्टर शुड स्टार्ट फ्रॉम सेम पॉइंट. तो ये इधर से और रिजल्टेंट इनके बीच में ही जाता है. ठीक है, तो रिजल्टेंट का वैल्यू कितना? ट्रायंगल लॉ यूजफुल नहीं है ना पैरेललोग्राम यूजफुल, मतलब कुछ काम का नहीं है फिजिक्स के लिए, ते प्योर मैथ्स साठी कामात आहे. तो रिजल्टेंट कैसे निकालने का? ऐसा, रूट ऑफ फर्स्ट वेक्टर स्क्वायर प्लस सेकेंड वेक्टर स्क्वायर प्लस 2 इंटू फर्स्ट वेक्टर इंटू सेकेंड वेक्टर इंटू cos of angle between them. So cos of angle between these vectors is almost, ज्यांची ऍडिशन करालो त्यांच्यातला अँगल पाहिजे. मग अँगल किती आहे त्यांच्यातला? 90. सो cos of 90. याला सॉल्व केला की भेटते आर. कळलं? याला सॉल्व केला की काय भेटणार? आर भेटणार. 8 न्यूटन आणि 6 न्यूटनचे ऍडिशन होऊन टोटल फोर्स किती झाला ते भेटणार. cos of 90 किती आहे? बोला बोला 0. cos of 90 किती है? 0. सो cos 90 0 है, तो ये एंटायर टर्म क्या बनता है? 0. अभी 8 स्क्वायर कितना रहता है? 64. 6 स्क्वायर इज 36. 36 प्लस 64 100. 6 8 10
ट्रिपलेट आहे ना, 6 8 10 काय म्हणतात त्याला, ट्रायड म्हणतात का ट्रिपलेट बोलतात, ट्रिपलेट, मग ट्रिपलेट आहे ते 6 8 10, मग झाला किती 10. मग रिझल्टंट व्हेक्टर 8 न्यूटन आणि 6 न्यूटन या दोघांचे ऍडिशन होऊन जे नवीन फोर्स तयार झाला ते किती बनला, 8 न्यूटनचा. झेपले कसा, 10 न्यूटनचा किती झाला, 10 न्यूटन. 6 आणि 8 च्या दोघांचे ऍडिशन होऊन जे नवीन फोर्स बनला ते कितीचा बनला, 10 न्यूटन. ठीक है, अब फोर्स कितना बना वो पता चला है, अभी उसका एंगल क्या है वो भी फाइंड आउट करने का है. तो उसने हॉरिजॉन्टल के साथ कितना एंगल किया है, तो अल्फा. ठीक है, तो टैन ऑफ अल्फा, टैन अल्फा काय फॉर्म्युला बोला, टॅन अल्फा काय फॉर्म्युला, बी, फक्त समोर लक्ष द्या सर्वजण बा, काही कॅल्क्युलेशन नको, ऑनलाईन हुशार बनू नका, कॅल्क्युलेशन करू नका, फक्त समोर लक्ष द्या. किती, बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. मग विच वन इज ए वेक्टर, नियर अल्फा इज ए. ए कुठ बसलाय, खाली बसलाय बरोबर, ए इथं बसलाय, मग नियर अल्फा वेक्टर इज ए वेक्टर. सो ए वेक्टर इज हाऊ मच, 8. 8 आला इथं, कळतंय. अल्फा इथं असता तर काय लिहिला असता, 6 इथं लिहिला असता मी, समझ ना. ठीक है, यहाँ पे और यहाँ पे कौन सा वेक्टर है, बी. अभी यहाँ पे 8 गया तो बचा कौन, 6, तो 6 इधर आएगा, 6 इधर आएगा. इधर कौन है, साइन ऑफ एंगल, यहाँ पे कौन है, कॉस ऑफ एंगल, और एंगल बिटवीन वेक्टर्स कितना है, 90 है, इधर भी 90. अभी कॉस ऑफ 90 0 है तो ये टर्म 0 हो गया पूरा. साइन ऑफ 90 1 है तो 6 इंटू 1 6, 6 अपॉन 8 मतलब कितना, 3 अपॉन 4. चला लॉग टेबल असेल तर मला अल्फा सांगा किती, 3/4 मतलब कितना, 0.75. कोण सांगितलं, कोण बायसेक्टर म्हणून सांगितलं, 90 मी सांगितलं होतं ना, हे हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. हा, याच्या आणि याच्यामधला अँगल आहे, हे थीटा आहे, हे अल्फा आहे. ना, अल्फा काढायचा आहे थीटावरून, अल्फा इथं घ्यायचा, ते 45 येत नाही, छोटा येते ते 37 येईल, बाकी येते. अल्फा बघायचं एकदा, लॉग टेबल चेक करा, नंतर छपाई करा. लॉग टेबल चेक करा, अँगल इंपॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. बोला 0.35, 37 मध्ये सापडते बा. लॉग टेबल घ्या रे, आता लॉग टेबल लागतंय प्रॅक्टिस. पॅरलेलोग्रामचे डायग्राम काय, एक डायग्राम हा बर, ठीक आहे. तिथं क्वेश्चन मार्क कर, मी नंतर सांगतो, कारण ते जास्त इम्पॉर्टंट नाही, याच्यावर आपण फोकस करूया. हा, जाताना लेक्चर मधून जाताना मी सांगतो. चलो, हे किती, 37 आला का, 37 डिग्री, म्हणजे हा अँगल किती आला, 37 डिग्री, आणि रिझल्टंट किती आला, 10 न्यूटन. ठीक आहे, चलो लिहून घ्या मग. 37 लक्षात ठेवा, 37 लक्षात ठेवा बा. हे एक रट्टा मारून ठेवा, असा जर ट्रायंगल आला, एक रट्टा मारून ठेवा, खूप वेळा असे ट्रायंगल येतात आपल्याला. चला एक मिनट शिवा, ये साइड 3 है, ये साइड 4 है, तो ये साइड कितना है, 5 है, ट्रिपलेट है. इधर तो पक्का 90 है, हाइपोटेन्यूस के ऑपोजिट कौन है, पक्का 90 है. अब ये स्मॉल साइड के आगे वाला जो एंगल रहता है, स्मॉल साइड के आगे वाला जो एंगल रहता है 37 रहता है. खूप वेळा ट्रायंगल आपल्याला फिजिक्स मध्ये येते. तो ये सामने का एंगल, स्मॉलर साइड के सामने का जो एंगल रहता है कितना रहता है, 37. इसका टैन देखो कितना, टैन ऑफ 37 हाउ मच, 3/4. ते झाले ना, टैन ऑफ 37 कितना, ऑपोजिट अपॉन एडजेसेंट ना, मग टैन ऑफ 37 3/4 आएगा बरोबर. और जो बड़ा साइड है उसके सामने का जो एंगल रहता है वो रहता है 53. टैन ऑफ 53 किती असते, 4/3. ये ट्रायंगल लक्षात ठेवा, बहुत सी बार लगता है फिजिक्स में, ट्रायंगल याद रखो. ये किधर तो बाजू में लिखो है ट्रायंगल. थ्री 4 5 6 8 10 12 16 20 हे ट्रिपलेट्स खूप कॉमन आहेत.
तुम्ही एररलेस मध्ये थेरी जर रीड केला किंवा विद्याभारतीमध्ये व्हेक्टरची थेरी रीड केला तर त्याच्यामध्ये काही प्युअर व्हेक्टरच्या कन्सेप्ट सांगितले होते त्या की आपल्याला कामाच्या नाही फिजिक्समध्ये. मी फक्त ज्या कामाच्या कन्सेप्ट आहेत फिजिक्ससाठी तितक्याच टीच करायला. म्हणजे छोटे मोठे पॉईंट असतील, मोठे पॉईंट नाही आहेत काय असे. डायरेक्शन कोसाइन वाला कुठे तर असेल काहीतरी, डायरेक्शन कोसाइनचं एखादं न्यूमरिकल असणार. ते प्युअर मॅथ्सच्या कन्सेप्ट आहेत, त्या फिजिक्समध्ये येत नाही. नवीन पॉईंट कोणता वाटला तर लोड घेऊ नका. युनिट्स मध्ये तुम्हाला सापडणार नाही न्यू पॉईंट काय. एनसीआरटी मध्ये आपण सगळं कव्हर केलेलं आहे आणि हा तर एनसीआरटी मध्ये नाहीच, पण एमसीक्यूच्या बुक मध्ये एखादा पॉईंट वेगळा असेल. एग्जाम 22 क्वेश्चंस वेक्टरवर, 23 क्वेश्चंस युनिट. युनिट एकदम नीट लेवल पेपर आहे, नीट लेवल सीईटी लेवल. आणि वेक्टर तर थोडासा इझी आहे, आता चालू झाला चॅप्टर. चलो हे क्लिअर, लिहून घेतलं सर्वांनी. चला मी परत एकदा रिपीट करायला बा, ऐका काय म्हणतात बा. ओम समोर बा. दिस फोर्स इज ऑफ 8 न्यूटन अँड दिस फोर्स इज ऑफ 6 न्यूटन and they are acting on object at an angle of 90 degree. One is horizontal, one is vertical. आणि या दोन्ही फोर्सेसचे ऍडिशन होऊन नवीन जे फोर्स तयार होणार आहे, दॅट फोर्स वी आर कॅल्क्युलेटिंग अँड इट्स डायरेक्शन ऑल्सो वी आर कॅल्क्युलेटिंग. हाऊ टू फाइंड आउट मॅग्निट्यूड ऑफ न्यू फोर्स? दिस फॉर्म्युला, चिलर फॉर्म्युला होता, आन्सर आला राईट. अँड हाऊ टू फाइंड आउट अँगल? अँगल साठी हा फॉर्म्युला. कळतंय? मग रिझल्टंटचा मिनिंग काय? रिझल्टंटचा मिनिंग काय मी खूप वेळा एक्सप्लेन केलाय, परत परत सांगालो, क्लिअर करून घ्या मिनिंग. देखो तो इस ऑब्जेक्ट पे 8 न्यूटन एंड 6 न्यूटन दोनों एक्ट कर रहा है, तो ऑब्जेक्ट कोई तो एक डायरेक्शन में भागेगा, ठीक है. अगर उसी ऑब्जेक्ट पे मैंने एक ही फोर्स लगाया, लेकिन लगाया 10 न्यूटन का, और वो लगाया बराबर 37 डिग्री एंगल पे, ऑब्जेक्ट पे कितना फोर्सेस एक्ट कर रहा है? दो फोर्सेस एक्ट कर रहा है, 6 एंड 8. इंस्टेड ऑफ टू फोर्सेस, उनको मैंने रिमूव किया, ये दोनों फोर्सेस को रिमूव किया, और उस जगह पे मैंने नया फोर्स लाया, कौन सा? 10 न्यूटन और 37 डिग्री एंगल पे. तो ये ऑब्जेक्ट जैसा भागेगा एग्जैक्टली सेम मैनर में ये ऑब्जेक्ट भागेगा. दोनों ऑब्जेक्ट सेम ही है, सेम मासेस है उनका, तो इसका मोशन और इसका मोशन एग्जैक्टली क्या है? सेम है. इसका मतलब क्या है? ये दोनों फोर्सेस मिलके जो काम करते हैं ये अकेला करता है. इसका मतलब क्या है? ये दोनों फोर्सेस मिलके जो काम करते हैं ये अकेला करता है. मतलब ये अकेला इन दोनों का क्या है? रिझल्टंट आहे. म्हणजे हे दोघं मिळून जितके करणार काम ते एकटाच करते, मग हे रिझल्टंट बोलते त्याला. मग हा कोण आहे? हा या दोघांची ऍडिशन आहे. कळते कसं? ठीक आहे, चला आणखीन करू न्यूमरिकल. बा एकदम व्यवस्थित लक्ष द्या. ऑनलाईन बघा, मी सांगतोय त्यावेळी वर बघा म्हणलं बोर्ड कडे तर बोर्ड कडेच बघणार, तुम्ही सॉल्व्ह करा म्हणलं तर सॉल्व्ह करणार. कळतंय? चला नेक्स्ट न्यूमरिकल पण मी करतो, त्याच्यानंतरच तुम्हाला देतो. आणखीन एक न्यूमरिकल मला करू द्या. सगळेजण फक्त बोर्ड कडे लक्ष देणार. फाइंड आउट रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट व्हेलॉसिटी करा. तर व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल एक घेतलंय, सतत फोर्सच आलाय, तुम्हाला वाटणार फोर्स काय. फाइंड आउट रिझल्टंट व्हेलॉसिटी and its direction. Find out resultant velocity and its direction. ठीक है, ओके. तो देखो, तो ऑब्जेक्ट इधर है, ऑब्जेक्ट को एक वर्टिकल वेलोसिटी है 5 मीटर पर सेकेंड की, और ऑब्जेक्ट को एक इस डायरेक्शन में वेलोसिटी है
कितने की? 10 मीटर पर सेकंड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. ओके, तर टोटल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. कळते बा मी काय म्हणते बघा. आता बा ऑब्जेक्टला, ऑब्जेक्ट इथं काहीतरी आहे. देखो पैरेललोग्राम लॉ प्युअर मॅथ्स में यूजफुल आहे. ऑनलाईन पैरेललोग्राम लॉ प्युअर मॅथ्स साठी युजफुल आहे. पैरेललोग्राम लॉ किंवा इवन ट्रायंगल लॉ पण जे आपण अगोदर बघितलं, आपल्याला काय खास इम्पॉर्टंट नाही आहे फिजिक्स मध्ये. फिजिक्स मध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर हाऊ टू फाइंड आउट रिझल्टंट फोर्स, हाऊ टू फाइंड आउट रिझल्टंट वेक्टर अँड हाऊ टू फाइंड आउट इट्स डायरेक्शन, हाऊ टू फाइंड आउट अँगल अल्फा. एवढंच कामाचं आहे आपल्याला फिजिक्स मध्ये. ठीक आहे, त्यामुळे पॅरेललोग्राम आणि ट्रायंगल लॉ फक्त कधी कधी काय पेपर काढताना त्याच्यावरचे थेरॉटिकल क्वेश्चन्स येतात म्हणून मी टीच केले. त्याच्यावर फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल्स येत नाही. चलो, काय घुई घुई करायला रे व्होल्टेज? कर दो. देखो अभी कैसा किया, अभी ऐसा किया. तो अपने पास क्या है, इधर ऑब्जेक्ट है. ऑब्जेक्ट को मैंने बस ऐसा किया डुन, तो इसको बस वर्टिकल वेलोसिटी मिल गया. ऑब्जेक्टला मी असा केला. ग्रॅव्हिटी समजा नसेल तर, ग्रॅव्हिटी असेल तर ते चेंज करत राहणार. अगर मैंने ऑब्जेक्ट को ऐसा वेलोसिटी दिया तो ये ऐसा जाते रहेगा. अगर ग्रेविटी नहीं है तो ऐसा ही जाते रहेगा. ग्रेविटी है तो थोड़ा सा वेलोसिटी चेंज होते जाएगा. फिर तो एक वेलोसिटी ऐसा है. ऑब्जेक्ट को ये अकेला वेलोसिटी दिया तो ऑब्जेक्ट ऐसा जाएगा. ऑब्जेक्ट को ये अकेला वेलोसिटी दिया तो ऐसा जाएगा. पण ऑब्जेक्टला ऍट अ टाइम दोन्ही वेलोसिटी दिल्या. एका फोर्सने अशी वेलोसिटी दिली अपवर्ड, एका फोर्सने अशी वेलोसिटी दिली, तो दोनों वेलोसिटी इसको मिला है. तो ऑब्जेक्ट जाएगा किधर वो अभी निकालना है. कहते हैं एक वेलोसिटी है अपवर्ड डायरेक्शन में और एक वेलोसिटी है इस डायरेक्शन में. तो टोटल वेलोसिटी ऑब्जेक्ट के पास आएगा कितना फाइनली, ये फाइंड आउट करायचं. कळतं? क्वेश्चन लिहिला, फाइंड आउट रिझल्टंट वेलोसिटी अँड इट्स डायरेक्शन. चला डायग्राम काढा. डायग्राम ड्रॉ करून घ्या. पुढचं मी सॉल्व्ह करतो. सॉल्विंग तुम्ही नाही करणार, ऐका जरा. चलो करायचं सॉल्विंग. देखो चलो बा तो ऑब्जेक्ट के पास इधर एक वेलोसिटी है. ऑनलाईन सगळे फक्त समोर बघणार, हुशार कोणीच बनणार नाही. सॉल्विंग करायचं घरी. तुम्हाला सॉल्व्ह करायला मी सांगितलंय. बुक फुल एररलेस मध्ये न्यूमेरिकल्स आहेत. किती सॉल्व्ह करायचे तितके सॉल्व्ह करा. ओके, ते तर होत नाहीत सॉल्व्ह, पण एक आपल्याला लेक्चर मध्ये सॉल्व्ह करून नंबर 1 काढायचा आहे. पेपर मध्ये सॉल्व्ह करा. उद्या पेपर आहे. काय तुम्हाला हाऊस आली सॉल्व्ह करायची तर उद्या पेपर आहे. हा 7-8 क्वेश्चन्स असतील फक्त ऍडिशनवर. एका मिनिटात एक करायचं. तुम्हाला काय फास्ट करायचे न्यूमेरिकल्स, काय हाऊस भागवून घ्यायच्या उद्या पेपरमध्ये. आता नाही, आता मी करणार. कंसेप्ट क्लियर होते कळते ना बा. तो कैसा चल रहा है देखो. तो ये जो वेक्टर है एंड ये जो वेक्टर है, दोनों का रिजल्टेंट किधर आता है? दोनों के बीच में आता है. ये बोल रहा है वेलोसिटी ऑब्जेक्ट को ऐसा चल, ये वेलोसिटी बोल रहा है ऑब्जेक्ट को ऐसा चल. तो ऑब्जेक्ट एक्चुअली कैसा जाएगा? ऑब्जेक्ट एक्चुअली ऐसा कुछ तो वेलोसिटी से जाएगा. समझ रहे हैं? या वेलोसिटी एकटीच असती तर ऑब्जेक्ट अशी गेली असती. ही एकटीच वेलोसिटी असती तर ऑब्जेक्ट अशी गेली असती. तर पण दोघे ऍट अ टाइम काम करायला. मग रिझल्टंट कसा असतंय? त्यांच्यामध्येच असणार. ठीक है, तो फर्स्ट कैलकुलेट करना है रिजल्टेंट का मैग्नीट्यूड. फर्स्ट क्या कैलकुलेट करना है? रिजल्टेंट का मैग्नीट्यूड. तो रिजल्टंटचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला मला सांगा. बोला काय फॉर्म्युला? रूट ए स्क्वेअर. तो फर्स्ट वेक्टर स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी इंटू कॉस ऑफ अँगल. बोला त्यांच्यातलं किती किती?
दिस अँगल इज 90, हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. दिस अँगल इज 90 आणि प्लस त्याच्यात 30, सो अँगल इज 120. सो कॉस ऑफ 120. कॉस 120 किती आहे? ज्यांना माहित नाही लक्षात ठेवा. कॉस 120 किती आहे? मायनस हाफ. कॉस 120 इज मायनस हाफ. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री ज्यांनी बघितले नाही रिवाइज करून घ्या, मी ऑलरेडी हे टीच केले. हा, ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना मॅथ्स मध्ये पण झालंच असेल कदाचित आतापर्यंत. ज्यांचं नाही त्यांना मी टीच केले, रिवाइज करून घ्या. हे फाउंडेशन लेक्चर 4-5 लेक्चर आहेत फक्त. ओके. सो कॉस ऑफ 120 इज मायनस हाफ. याला सॉल्व करा, आर भेटते, रिझल्टंट व्हेलॉसिटी. अँड हाऊ टू फाइंड आउट अल्फा? अल्फा कुठे पकडायचा? अल्फा इज अँगल ऑफ रिझल्टंट वेक्टर. ते कुठे पकडायचा? इथं अल्फा पकडला तरी पण चालते आणि या बाजूला पकडला तरी पण चालते. कळतं ना? अल्फा इज अँगल बिटवीन रिझल्टंट अँड वन ऑफ द वेक्टर. रिझल्टंट अँड वन ऑफ द इनिशियल वेक्टर. मग इकडे अल्फा पकडला असता असा तरी पण चालत असता. यावेळी तिकडे पकडलाय मी, तुम्हाला तिकडला अल्फा आणखीन आपण पकडलाच नव्हता कधी. उधर अज्युम किया तो भी चलता है. मग याला सॉल्व केलं की आर भेटणार. बोलो टॅन अल्फा काय फॉर्म्युला? बोला टॅन अल्फा काय? बी साइन थीटा. चला चला बोलो ओम, जरा लक्ष राहते. मग कसा? बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. बोलत राहिला तर फ्रेश वाटणार, नाही तर मग झोप येणार. बोला काय फॉर्म्युला? बी साइन थीटा अपॉन ए प्लस बी कॉस थीटा. मग ए कोण आहे? आता इथं ए आणि बी व्यवस्थित पुट करायला लागते. इथं कोणी पुट करा, काय फरक पडत नाही. सिमेट्रिक फॉर्म्युला, हा सिमेट्रिक नाही. तो ए कोण आहे? नियर अल्फा वेक्टर इज ए. ए कोण आहे? नियर अल्फा वेक्टर इज ए. अल्फाच्या जवळ कोण आहे हे तर असणार, त्याचाच तर अँगल काढणं चालू आहे, त्याच्या जवळ तर असणार. तो अल्फा के पास दूसरा वेक्टर कौन है? 5, वो रहता है ए. तो इधर एक बी है, इधर एक बी है, तो बी कौन है? 10. तो यहाँ पे 10, यहाँ पे 10. ऊपर है कौन? साइन ऑफ 120, साइन ऑफ थीटा, एंगल बिटवीन द ओरिजिनल वेक्टर्स. तो नीचे है कॉस ऑफ 120. अभी कॉस ऑफ 120 तो मैंने बोला है. साइन 120 किती असते? कुणाला येते? आठवते कोणाला? काही नाही. काय शिकून काय उपयोग झाला नाही, आपला टाइमपास झाला फक्त. बोला ऑनलाइन, बोला कमेंट करो. कागज आपण टाइमपास केलं ते फाउंडेशनचे लेक्चर्स. प्लस चलो ऑनलाइन कोणाचा आन्सर येते? काही नाही. पण उद्या एक्झाम मध्ये मार्क येतील. एकाला येणं झाले बाबा. फाउंडेशन मध्ये काय केलं आपण? काय डान्स केलं काय? झोप काढली घरात फक्त. साइन ऑफ 120 √3/2. साइन ऑफ 120 किती? √3/2. √3/2 येते, हे 1/2 येते. चला पुट करा व्हॅल्यूज, कॅल्क्युलेट करा. चला व्हॅल्यूज पुट करा, कॅल्क्युलेट करा. आदिती आज कळाले का? भक्ती सावंत आज कळाले का? दुसरी भक्ती आली का नाही? नाही आली. दोन्ही एक्झाम्पल्स क्लिअर का आज? कोणाकोणाला काल कळत नव्हतं? ठीक है, ओके. चलो करो कैलकुलेशंस करो. ठीक है, चलो चलो करो कैलकुलेशंस. किती येते बा? लेक्चर परत जॉईन करा ऑनलाइन. 3 मिनिट्स राहिलेत. लेक्चर परत जॉईन करा, कॅल्क्युलेशन करा तोपर्यंत. नागरोजा सरांना मेसेज पाठवा. आदिती सर पाठवतील.